जय गुरु. जय गुरुदेव. जय गुरु. पण सुरुवात करायची का, कारण की आधीच खूप उशीर झालाय. तर मी शेअर करायला लागतो. माझ्या मते काल आपण याला सुरुवात केली होती, बरोबर? परवा म्हणजे. आणि माझ्या मते यदा असं म्हणतम सा वेला अमृत वेला, हे पण झालं होतं, हेही झालं होतं. अमृत वेला हे कोणतरी घेत असणार, आणि आपण परवा 4च विद्यार्थी होतो आणि मी 5वा होतो. त्यामुळे आपण मग आज सुरुवातीपासून घ्यायला हरकत नाही. छायाताई आलायत का? छायाताई, लताताई आहेत. आज दोघही अभशंकर नवरा बायको आहेत. ठीक आहे, मग लताताई तुम्ही घ्यायला हरकत नाही. 6वं वाक्य. लताताई आहात का तुम्ही? हो हो आहे आता जॉईन झाले सर. ओके. हा, ठीक आहे, वाचते. ठीक आहे. हा, घ्या 6वं वाक्य घ्या. हाँ 6वं वाक्य. अमृत वेलायां भ्रमणं कर्तव्यम. हम्म. अमृत वेला में है, मराठी सांगायचे. हा, अमृत अमृत वेळेत. अमृत वेलात. वेळेत. अमृत वेळेत. हम्म. अमृत वेळेत फिरायला जायला पाहिजे, जावे. फिरणे करणे आहे. फिरणे करणे आहे. अमृत वेळेत फिरणे करणे आहे. हा. कर्तव्यमचा खरा मराठीत अगदी लिटरल अर्थ होतो करणे आहे करणे आहे. किंवा केले पाहिजे. केले अमृत पाहिजे. वेळेत भ्रमण केले पाहिजे. केले पाहिजे. हं? ठीक आहे. आपण करावे असं म्हणतो जास्त. हा, पण करावेसाठी वेगळा एक ज्याला म्हणतात संस्कृतच्या क्रियापदाचं एक वेगळ्या प्रकारचं रूप आहे. हो का? विद्यार्थ म्हणून एक येतं पुढे. ठीक आहे. अच्छा. हा, बरं. ते येणार आहे पुढे. आणि माझ्या मते ते तुम्हाला परिचय मध्ये वगैरे त्याचा जास्त ओळख होईल. बर. ठीक आहे. म्हणून मी हो. ते केले पाहिजे वगैरे, करावे वगैरे असं हं, हं, वापरत नाहीये. पण हं, कर्तव्यम हे जो वाक्प्रचार आहे ना, म्हणजे संस्कृत मधला हं, हा हा शब्द हं. करणे आहे किंवा करणे. केलेले चांगले. केलेले चांगले हा, कर्तव्य. ठीक आहे. हो. चालेल. मग आपण पुढे घेऊ हं. जाऊयात. लताताई झाल्यानंतर आता आपण ताई. मला आवाज हो. येत नाही. भ्रमणं कृत्वा हम्म. अंगेषु तैलमर्दनं कर्तव्यम. हम्म. भ्रमण केल्यानंतर अंगाला केल्यानंतर म्हणायची गरज आहे का हो ताई? करून करून. हा. करून भ्रमण करून अंगेषु अंगेषु म्हणजे सप्तमी अनेक आहे ना वचन. बरोबर, बहुवचन. अनेक वचन आहे. हा. हा, बरोबर. अंगेषु अंगाला किंवा आपल्या अंगाच्या प्रत्येक अवयवाला तैलमर्दनम तेलाने मर्दन करणे, मालिश करणे करणे आहे. हा, करणे आहे किंवा केले पाहिजे. केले पाहिजे. हा, ठीक आहे. बरोबर आलं. पण मला तुम्ही ढोबळ अर्थ का सांगताय? मला वाक्याचा शब्दशः का नाही सांगतात अर्थ? ओके.
अंगेशूचं मला नाही आलं ट्रान्सलेट करता. अंगेश. विचार करा ना, काय तुम्ही केलं होतं मराठीमध्ये वाक्य तुम्ही केलं होतं, फक्त त्या वाक्यांमधल्या काही शब्दांची फेररचना करा. भ्रमण करून हम्म. अंगाला हा, तर अंगाच्या ऐवजी तुम्ही काहीतरी म्हणला होता. अवयवांना शरीराला अवयव. ठीक आहे, मग आता अंगेशू हे अनेक वचन आहे, म्हणजे आपल्याला काहीतरी अवयव असं वापरायला पाहिजे. हा हा, मग आता वापरा ना शब्द अवयवांना किंवा अवयवांना अवयवांवर. अवयवांवर. हा, अवयवांवर तेल मर्दन हा, ते तैलमर्दन करणे तैलमर्दाने आहे. हा हा मराठी शब्द होऊ शकतो. हा. हम्म. तैलमर्दन करणे आहे किंवा करणे केले आहे पाहिजे. किंवा केले पाहिजे. करेक्ट, दॅट्स इट. हम्म. अवयवांना हम्म. किंवा अवयवांवर. वर. हा हा, कारण की शिव आहे ना, सप्तमी. म्हणजे हे बघा, आपण पहिल्यांदा ना कुठल्याही शब्दात आपल्याला लिटरल ट्रान्सलेशन करता आलं पाहिजे, हम्म. आणि मग आपण त्याला थोडंफार बदलून, पण तरी त्याच्या विभक्त्या बदलायच्या नाहीयेत आपल्याला. हा हम्म. त्या शक्यतो त्याच ठेवण्याचा प्रयत्न आपण आटोकाट करायचा आहे. हो. हा, चालेल, ठीक आहे. मग हम्म. आपण आता नंतर आता कोण आहेत? माधवीताई दळवी आल्यात का? हो आली आहे. हा, घ्या ना मग ताई. हिंदी भाषा या अनुवाद प्रभातम 1-2 म्हणजे हिंदी भाषा म्हणजे मराठीत अनुवाद करायचे. बरोबर. ओके. एक मिनिट. बालानां वृद्धानां च कृते तैलमर्दनमवती मतीव लाभदायकमस्ति. हा, त्याच्यात बालानां म्हणजे बरेचसे मुलांना. आपण जाऊयात एक 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 एक. सगळ्यात पहिल्यांदा आधी आपण संधींचे विग्रह करून टाकू. ओके. हं. अं, ताई, तैलमर्दन तैलमर्दनमतीव. हा, काय होईल? संधी विग्रह करून कुठले शब्द बनतील? तैल म्हणजे तेल, मर्दन म्हणजे मसाज करणे, आणि मतीव तै मतीव ते नाही तै का? तैलमर्दनम हा एक शब्द आहे, आणि अतीव. ओके. तैल मर्दनम अतीव. हा, तैलमर्दनम अधिक अतीव असं होईल. बरोबर. हम्म, चला, हम्म. हा हिशोब लागला. आता पुढचा शब्द आहे लाभदायकमस्ति. लाभदायक अस्ति. हा, हा, काय होईल बरं? लाभदायकम प्लस अस्ति. अधिक लाभदायक असती. असते. हा हा, आलं. चला, म्हणजे हा. थोडक्यात परत एकदा आता वाक्य वाचा संधी विग्रह करून. मुलांना नाही नाही, आणि वाक्य वाचायला वृद्ध. सांगितलंय मी, भाषांतर करायला नाही सांगितलं. हा, बालानां वृद्धानां च कृते तैलमर्दनम मर्दनम अतीव हा, लाभदायकमस्ति. लाभदायकम लाभदायकम अस्ति. असते. चला, हा, लाभ. अतीव हा हम्म. शब्द तुम्ही ऐकलेला आहे, वापरलेला आहे पूर्वी पण. हो, हा, अतीव म्हणजे अतीव अति. दुःख झालं. हा, खूप. बरोबर आहे. मला ती वाईट बातमी ऐकून अतीव दुःख झालं. हम्म. म्हणजे अतीव हा शब्द आपल्या परिचयाचा आहे. हो. हा, मग आता तुमच्या वाक्यातले कुठले शब्द ज्याचा अर्थच मराठीत माहिती नाही असं झालेलं नाही आता. हम्म. मग आता आपण एकेका शब्दाचं पृथक्करण करूयात. बालानां म्हणजे अनेक वचन आहे मुलांचं. बरं. वृद्धानां पण वृद्धचं अनेक वचन म्हणजे मुलांना आणि वृद्धांना. च म्हणजे आणि. बर, पण बाला नाम ही विभक्ती कुठली आली होत आहे? नाम. बालानां. रामस्य रामयोः रामानाम षष्ठी. षष्ठी. बहुवचन. बरोबर. हम्म. हा, मग बालानाम आणि वृद्धानाम दोन्ही षष्ठी बहुवचन आहेत.
हम्म. हा म्हणजे मुलांचे आणि वृद्धांचे कृते. मी एकदा तुम्हाला सांगितलं होतं बघा, कृते म्हणजे करिता, हम्म. म्हणजे बालांच्या आणि वृद्धांच्या करिता तैलमर्दन अतीव म्हणजे किंवा अतिशय, मराठी भाषेत हम्म. बोलायचं झालं तर अतीव लाभदायक असते. बालांच्या आणि वृद्धांच्या करिता तैलमर्दन अतीव लाभदायक असते. ओके. येतंय लक्षात? हो. हा, चालेल. मग आता पुढे कोण आहेत? माधवीताई नंतर निशिगंधाताई आहेत का? नाही, हो निशिगंधाताईच पाहिजेत. त्या नाहीयेत. मी अच्छा, मग त्या सीमा. नाही तर मग सीमाताई. हो. शास्त्रेषु तैलमर्दनार्थे अभ्यंग शब्दस्य प्रयोगः भवति. हा, आता शास्त्रेषु म्हणजे परत सप्तमी झाली. हा, तेलमर्दनार्थे म्हणजे नाही कळलं मला. अर्थ कळला पण विभक्ती नाही कळली. विचार करा ना, तेलमर्द मी तुम्हाला किती वेळा सांगितलेलं आहे. एकारांत हा, मर्दनार्थे. अर्थे म्हणजे ते पण सप्तमीच झाली. पण बरोबर. शब्द हा, तेलमर्दन शब्द नाही कळत आहे नाही, न तैलमर्दनार्थे अर्थ. अर्थे. बर, प्रश्नार्थक हा शब्द कधी ऐकलाय? हो. हा, मग त्याच्यामध्ये प्रश्नार्थक जसं असतं, प्रश्नार्थ, भावार्थ, दीपिका, हा, मग तसं तैलमर्दनार्थ. तेलमर्दनार्थ. हं. तेलमर्दनार्थ. हा, आणि मग त्याची सप्तमी गेली. ती सप्तमी केली. हा, मग हं. करा ना. मग आता शास्त्रांमध्ये शास्त्रांमध्ये तेलमर्दनासाठी हा, अभ्यंग शब्दाचा, इथे षष्टी आहे, शब्दस्य म्हणजे शब्दाचा हम्म, प्रयोग होतो. बरोबर आहे. अभ्यंग शब्दाचा परत त्यालाच अभ्यंग म्हणतात. अभ्यंग हं. स्नान, अभ्यंग, नाही का? हो. म्हणजे तेल लावून सगळ्या अवयवांना व्यवस्थित चोपडायचं, मॉलिश करायचं, आणि मग जी आंघोळ करतो आपण गरम पाण्याने, त्याला अभ्यंग म्हणतात. हो. हा, अभ्यंग. इथं नीट लक्षात घ्या, अभ्यंग हा शब्द कसा लिहिलाय बघा. अभ्यंग, ड काढलाय, हं. त्याच्या पोटामध्ये अनुस्वार दिलेला आहे आणि खाली ग लिहिलेला आहे. आणि हं. भ्यंग वर जो आपण मराठीत जो नेहमी लिहिताना अभ्यंग कसा लिहितो, भ्य वर वरती टिंब अनुस्वार. देतो म्हणजे अनुस्वार देतो, हं. आणि मग पुढे ग लिहितो. हं. हं? ही ही खरी संस्कृतची मूळ पद्धत आहे. आणि हं. अगदी पूर्वीचं जे मराठी होतं त्यामध्येही असंच लिहिलं जातं. हो. शब्दाचा प्रयोग होतो. होतो. बरोबर आहे, भवती म्हणजे होतो. होतो. हं? हं. चालेल. पुढे कोण आहेत आता? वैजयंतीताई आहेत का? बर, मग वैजयंतीताई नसतील तर मग विद्याताई तेंडुलकर. अभ्यंगमाचरे नित्यम् इति तत्र कथितम्. हा, अभ्यंगम अधिक आचरेत. अगदी सुंदर, छान छान केलं ताई. नित्य अभ्यंग करा उजवीकडता असे. नका बघू तुम्ही, तुम्हाला पहिल्यांदा काय वाटतंय ते सांगा. नित्य अभ्यंग करावे असे हा, आता इथं म्हटले. आचरेत हा खरा, कथितम. आचरेत हा खरा क्रियापद आहे, बरोबर. हा, आचरेत हा, आता मी तुम्हाला सांगितलं ना की करावे. आचरेत करावे, हे पण हे हम्म. वेगळ्या प्रकारचं क्रियापदाचं रूप आहे की जे पुढे तुम्ही शिकणार आहात. पण आता करावे, हा, हा, अभ्यंग दररोज करावे असे असे म्हटले जाते. तिथे म्हटले आहे. ते तेथे म्हटले आहे.
बघा कथितम म्हटले आहे म्हणजे परत धातू साधित आलं बघा इथे. कथ धातूचं कथितम हे धातू साधित झालेलं आहे. बरोबर आहे. असं तिथे तिथे म्हणजे कुठे होत आहे? सांगा बघू. विद्याताई प्रश्न तुम्हाला विचारलाय. हा मध्ये हे चाललं मग वायफाय गेलं एकदम. बर बर हा अभ्य मी परत एकदा तुम्हाला प्रश्न हा विचारतो की हा नेहमी किंवा नित्य अभ्यंग करावे असे तेथे हा सांगितले आहे. आहे. हा बरोबर आहे. हो आता सांगितले आहे म्हणजे हे धातू साधित झालं कथितम. कथितम. कथ धातूचं. हम्म हा ठीक आहे आपल्याला हा हे तर कळलं. पण हो तिथे म्हणजे नक्की कुठे हो? शास्त्रात असणार. वरचं वाक्य आहे ना हा शास्त्र. बरोबर आहे खूपच इंटेलिजंट उत्तर दिलं. म्हणजे तुमचं लक्ष आहे वर्गात. कारण की वरच्या वाक्याला धरून हे दुसरं अनुसरून वाक्य येत आहे. अनुसरून आहे. हो करेक्ट. अगदी बरोबर. बरोबर. सुंदर सुंदर. फारच छान ताई. थँक्यू. हा त्याच्या पुढे कोण आहेत आता? कल्पनाताई उबाळे आले आहेत का? नसतील तर मग कपिलजी. अभ्यंगम कृत्वा स्नानमाचरेत. हा पहिल्यांदा आधी शब्दित संधी विग्रह करा शब्दांचा. स्नानम अधिक आचरेत अगदी म्हणून बरोबर. स्नानम आचरेत. अगदी बरोबर. सो कृत्वा म्हणजे करून, हा अभ्यंग अभ्यंग करून स्नान करावे. करावे बस. अगदी सोपं आहे. अभ्यंग करून म्हणजे काय? पहिल्यांदा अवयवांना तेलानी चांगलं मॉलिश करून स्नान करावे. म्हणूनच अभ्यंग स्नान असा शब्द तयार झाला ना. अभ्यंग म्हणजे पहिले तेल लावायचं, मॉलिश करायचं आणि मगच आंघोळ करायची. बरोबर. म्हणून अभ्यंग स्नान म्हणतो आपण. आणि दिवाळीत आपण तेच करतो. त्यावेळेला आपण उटणं पण लावतो. ठीक आहे रुपाली ताई. स्नानेन सर्वं शरीरं स्वच्छं भवति. स्नानाने सर्व शरीर स्वच्छ होते. तर इथे एक चूक झाली आहे. सर्वम पाहिजे होतं आणि तुम्ही बोलताना बरोबर बोलला होतात. हो हम्म. सर्वं पाहिजे हां. आणि स्नानेन म्हणजे तृतीया झाली. स्नानामुळे हम्म किंवा स्नानाने सर्व शरीर स्वच्छ होते. होते. करेक्ट. अगदी बरोबर. छान. तुमच्या नंतर आता कोण आहेत? विशाखाताई आल्यात. सुकेशाताई. माझ्या मते ईस्ट कोस्ट वाल्यांना खूप अवघड जात आहे. कारण की ऑलमोस्ट 11 नंतर चालू होतं ना. हां त्यांना खूपच उशीर होतो. हा त्यामुळे बहुतेक म्हणूनच निशिगंधाताई किंवा विशाखाताई दोघी नाहीयेत. चालेल. मोहिनीताई आहात का तुम्ही? नसतील तर मग एकदम आपल्याला छायाताई असतील आल्यात का? बर नाही तर मग आता मग लताताई. हो. शीतेन जलेनैव स्नानं कर्तव्यम्. हम्म शीतेन जलेनैव स्नानं कर्तव्यम्. हा म्हणजे शीतेन नाही म्हणजे पहिले आपल्याला अनुवाद नाही करायचा. पहिल्यांदा आपल्याला संधी विग्रह करायचे. जलेनैवम. हा काय होईल? जल अधिक जल अधिक नैव. जले अधिक नैव. असं होईल का बघा विचार करा जरा. जलेन अधिक एव. जलेन अ अधिक ए म्हणजे जलेन अधिक एव. एव. अ अधिक आई अ अधिक झालं. आई.
ऐ हा म्हणजे एवर 2 मात्रा. बरोबर आहे. हा हं. म्हणजे आता शीतेन जलेन एव हं. स्नानं स्नान कर्तव्यम, कर्तव्यम. म्हणजे थंड शीतेन म्हणजे थंड पाण्यानेच पाण्याने थंड स्नान पाण्याने करणे करावे. आहे किंवा करणे केले पाहिजे. पाहिजे. तर शीतेन म्हणजे ही तृतीय विभक्ती होईल का? बरोबर. आणि जलेनची ते विशेषण आहे म्हणून ते तृतीयत आहे. तृतीयच. थंड पाण्याने च स्नान स्नान केले करणे आहे करणे किंवा आहे. करणे. केले पाहिजे. हं. आलं लक्षात? हो हो हा. बरोबर. संधी मात्र करता आलेच पाहिजेत हा बरं का. संधी करता. संधी करताना आणि त्याचा विग्रह करताना जास्त लक्ष द्या, कारण की या गोष्टी आता जर का कच्च्या राहिल्या ना तर पुढे खूप अवघड होत जातील गोष्टी. आता याची संधी जल 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 जलेन अधिक एव जले एव जलेन अधिक एव एव अधिक ए. जलेनैव. ठीक आहे. हो. हा चालेल. लताताई नंतर आपण ताई. हो. ये तर वृद्धाः ऋणाः च सन्ति तैः उष्णेन जलेन स्नातव्यम्. हा. जे वृद्ध आणि ऋण आहेत, आजारी आहेत, ते रुग्णच म्हणायचं. किंवा हा ते त्यांनी गरम पाण्याने स्नान करावे. हा. मग आता आता हा हा वृद्धाः आणि ऋणाः, कारण वृद्धाः ऋणाः च असं लिहिलंय म्हणून. आणि ये आणि तै म्हणजे जे आणि ते असं. ये वृद्धाः ऋणाः च सन्ति हे बहुवचन असल्यामुळे सन्ति आलं. आणि उष्णेन जलेनच पाण्याने असल्यामुळे तृतीया आणि त्याचं विशेषण उष्ण आहे म्हणून उष्णेन आलं. आणि स्नातव्यम हे वरची कर्तव्यम आहे तसंच दिसतंय. बरोबर आहे. म्हणजे स्नान करणे आहे हं. किंवा स्नान केले पाहिजे. केले पाहिजे. हा. आणि तैही काय हो? त्यांनी ना म्हणजे ते अनेक बहुवचन आहे. सहा शब्दाचं तुमचा आवाज ब्रेक झाला प्रथमा त्यामुळे. बहुवचन. प्रथमा बहुवचन. का बरं? एक मिनिट. तर मग कोणी मदत नका करू, अपर्णाताईंना एकट्यांना करू देत. नाही प्रथमा नाही, तैही आहे ना हे. हा त्यांनी तृतीया येईल का? त्यांनी तृतीया बहुवचन आणि तृतीयेची तेन विभक्ती अनेक ताभ्याम वचनात. तैहि. हा. आणि तृतीयेमध्ये काय नेहेशी निही ईशी. नेईशी. हा त्यांनी. त्यांनी. बरोबर आहे. हो. त्यांनी उष्ण पाण्याने स्नान करणे आहे किंवा केले करणे पाहिजे. आहे. किंवा केले पाहिजे. हा. बरोबर आहे ना. रुग्ण आणि गरम वृद्ध लोकांनाच गरम पाण्याची जास्त गरज लागते. आपल्याला जे आपण सगळे सुदृढ आहोत त्यांनी थंड पाण्याने आंघोळ करावी असं सांगितलंय. ठीक आहे. हो. चालेल. आपण आता नंतर कोण येत आता माधवीताई. हो. माधवीताई घ्या ना. हा आले. जनाः स्नानसमये स्वफेनस्योपयोगं कुर्वन्ति. हा. जनाः स्नानसमये म्हणजे स्नानाच्या वेळी. ताई पहिल्यांदा शब्द संधी विग्रह आहे ना आपलं ठरलंय. हा. मग तुम्ही का उडी मारता एकदम प्रत्येक शब्दाच्या पृथक्करणावर?
स्वफेन सोप्ययोगम याची संधी करायची आहे. संधी आहे त्याचा विग्रह करायचा आहे. हा. कुठले दोन शब्द वाटतात तुम्हाला? योगम आणि स्वफेनस्योप असं मला वाटतं. बर, असं नाही का तुम्हाला वाटत आहे की स्वफेनस्य उपयोगम? स्वफेनस्य उपयोगी होऊ शकतो. बरोबर आहे. उपयोग. हा, म्हणजे साबणाच्या उपयोग करतात लोक काहीतरी, म्हणजे स्नान समयी कधीतरी, म्हणजे स्नान समयी म्हणजे आंघोळीच्या वेळी साबणाचा उपयोग करतात. स्वफेनस्य षष्ठी, स्य अधिक उ स्यो. तुम्ही एक काम करा ना, स्वफेनस्य उपयोगम, स्वफेनस्य उपयोगम, स्वफेनस्य उपयोगम असं एक म्हणत गेला ना की तुम्हाला कळेल स्वफेनस्योपयोगम. बरोबर म्हणा ना, हे दोन शब्द एका पाठोपाठ एक बघा, ऑटोमॅटिक स्वफेनस्योपयोगम होत. स्वफेनस्योपयोगम, स्वफेनस्योपयोगम, बघा, नस्योप. नस्य उपयोगम, नस्योप झाला की नाही? नस्योप, हो. स्वफेनस्योपयोगम. हो. येत आहेत का संधी? हळूहळू लक्षात येत आहेत का? आणि नसेल तर मी तुम्हाला सगळ्यांना परत सांगतो, परत आपल्या मागच्या परीक्षेमध्ये जा आणि संधींचा अभ्यास परत करा. पण हो, सर. अजिबात कच्च ठेवू नका, कारण की ओके. आता कच्च ठेवलं तर पुढे पछतावाल. बर. ठीक आहे. माधवी ताई नंतर कोण आहेत आता मग आपल्याकडे? सीमा. एकदम सीमा ताई. हो. परम स्वफेनस्योपयोगः न लाभाय. हा, स्वफेनस्य उपयोग, इथे पण तशीच आहे. हम्म परम म्हणजे पण, साबणाचा उपयोग न लाभाय म्हणजे उपयोगी नाही, न लाभाय, हा, फायदेशीर आता नाही. न लाभत नाही, बरोबर. हा. न लाभाय, आता लाभाय म्हणजे कुठली विभक्ती झाली हो ताई? चतुर्थी. बरोबर आहे. म्हणजे कृष्णा. पण साबणाचा उपयोग लाभा प्रती नाही. वाक्य बरोबर लाभदायक वाटतंय? नाही. नाही, लाभदायक ते आपण सारखं मराठीमध्ये इतकं सोपं करून टाकलंय ना. लाभदायकला शब्द वेगळा आहे. लाभदायक हा संस्कृत शब्द आहे, बर. पण इथे लाभाय वापरलंय, राईट. म्हणजे काय होईल की आपण कसं म्हणतो, कृष्णाय नमः म्हणजे कृष्णासाठी माझा नमस्कार असो. मग तसं लाभासाठी नाही, पण स्वाबळाचा उपयोग लाभासाठी नाही. नाही, म्हणजे उपयोग होत नाही थोडक्यात आपल्या सहज साध्या भाषेमध्ये. साध्या भाषेत. पण अनुवाद करताना आपल्याला जसाच्या तसा करायचा आहे. हो. मग त्यावेळेला लाभासाठी नाही. एखादी गोष्ट आपण लाभासाठी करतो, पण ही गोष्ट म्हणजे साबणाचा उपयोग ही लाभासाठी, आपण काही उपयोग होत नाही साबणाचा. हे तुम्हाला कल्पना आहे का सगळ्यांना? मग काय वापरायला पाहिजे आपण खरं? किंवा डाळीचं पीठ वगैरे. डाळीचं पीठ ताई लहान मुलांना वापरतात ना. माती. हा, कोणी उत्तर दिलं? माती. आदळी. अगदी बरोबर उत्तर आहे. मातीसारखं सगळ्यात जास्त छान सगळ्यांना वापरण्यासारखं उठणं नाहीये बघा. अच्छा.
कारण की माती जोपर्यंत वापरत नाही तोपर्यंत आपल्या शरीर घासलं जात नाही, आपल्या त्वचेवरची जी रंध्र आहेत ती मोकळी होत नाहीत. हा. हा. आणि साबणामुळे केवळ फक्त मुलायम साबण आपल्या अंगावरून आपण फिरवतो. मळ त्याच्यामुळे वगैरे जे निघत नाही काही जंतू असतील दिवसांनी. ना, जंतू नाहीसे होऊ शकतात बरं का साबणाने, हा. कारण की केमिकल रिॲक्शन आहे ती. हा. हम्म. पण त्वचेची रंध्र मोकळं व्हायचं काम साबण करत नाही. आणि म्हणूनच जे लोक साबण वापरतात त्यांनी निदान रखरखीत टॉवेलनी आपलं अंग पुसलं पाहिजे. जितका रखरखीत टॉवेल असेल आणि तुम्ही अंग पुसाल तेवढं तुमची त्वचेची रंध्र मोकळी होतात, ज्यांनी त्वचा देखील श्वासोच्छ्वासन करते. आणि त्याच त्वचेमधनं आपण घामाद्वारे आपल्या शरीरामधल्या सर्व काय म्हणतात ना, अस्वच्छ गोष्टी असतात त्या बाहेर फेकतो. मृतपेशी वगैरे बाहेर पडतात. काय म्हणताय ताई? मृत मृत त्वचा. पेशी म्हणतात. नाही, एकाने कोणीतरी बोला कारण की हा. ऐकू नाही येत आहे. त्वचा. ताई तुम्ही मृत बोलताय पण त्वचा म्हटली मी. हा, मृत त्वचा म्हटली मी. बरोबर आहे, पण त्वचा म्हणजे काय होते त्यामुळे? त्वचा म्हणजे जे वरच्या याचं आवरण जे असतं धुळीनी वगैरे झालेलं. हा, धूळ त्वचा तेलकट त्वचा तेलकटपणा किंवा धुळीनी म्हणजे त्वचा तेलकट होती किंवा घामानी अंग जे होतं त्याच्या स्क्रबिंग टाईप बरोबर, शरीराची घासले जाते. घासले जातं. हा, म्हणजे घासण्यासाठी काहीतरी त्याला आपल्याला खडबडीत लावायला पाहिजे ना. हा. जसं तुम्ही नुसतं साबण लावलं भांड्यांना आणि जर का भांडी विसळली तर निघत नाहीत, हा. कारण की त्याच्यावर तेलाचा राप राहतो. हो. पण तेच जर का तुम्ही पावडरनी घासली तर ती जास्त चांगली निघतात, हो. कारण की पावडर खरखरीत आहे. तसंच आहे इथे. म्हणूनच ते म्हणतायत की साबणाचा उपयोग लाभदायक किंवा लाभासाठी नाहीये आणि काही उपयोग नाही. होत नाही. हे सगळं पाश्चिमात्य लोकांनी केलेलं मार्केटिंग गिमिक आहे. त्यांनी आपल्याला काहीतरी सांगितलं आणि आपण अंधानुकरण केलेलं आहे. ठीक आहे, चालेल, आपण आता पुढे जाऊ. कोण आता करत होता? मी करत माधवी. सीमा. अच्छा, सीमाताई करत होत्या का सीमाताई आता करणार नाही, आहेत? माझं झालं सीमा हा, मग झालं. ठीक आहे. हा, ठीक आहे, मग आता विद्याताईंकडे जाऊ. विद्याताई करताय का? विद्याताई तेंडुलकर. प्रोच्छेनैव शरीरं स्वच्छं करणीयम्. प्रोच्छेने प्रोंछे एव प्रोंछेनैव. प्रोच्छेनैव प्रोई नाहीये, प्रोंछेनैव. प्रोच्छे प्रोंछेनैव. प्रोच्छे प्रोंछेनैव. प्रोच्छे प्रोंछेनैव. प्रोच्छेनैव ताई प्रोंछे हे नाहीये, नाही ते हो. प्रोंछे आहे. प्रोच्छे दोनशे नाही. अहो ताई, प्रो वर जर का मी अनुस्वार दिला असता तर काय झालं असतं? प्रो प्रोंछे नैव ना, तसं वाचा. हा प्रोच्छेनैव. ताई प्रोंछेनैव नाहीये, ते प्रोंछेनैव आहे. प्रोच्छेनैव हा, प्रोच्छेनैव. हा, तुम्ही ते प्रोंछेनैव करतायत, ते तसं नसून प्रोंछेनैव आहे, नैव आहे. प्रोच्छेनैव नैव प्रोच्छेने अधिक एव हा,
शरीरम स्वच्छम करणीयम. हा प्रों प्रोंचे म्हणजे पंचा. पंचा. हा. पंचाने शरीर पंचानेच लाल डबे पंचाने लाल डबे शरीर स्वच्छ करणीयम. करणे आहे किंवा केले पाहिजे केले पाहिजे. हा. किंवा करणे आहे. हा. हं? हम्म. बघा, करणीयम, कर्तव्यम, एक वेगळीच आपल्याला क्रियापदाची रचना लक्षात आली बघा. हा. ठीक आहे. हो हो. आणि काल आपण बघितलं होतं प्रोंछ म्हणजे हे बघा इकडे बघा, प्रोंछ. पोंछ अंगोछ. हा बरोबर, त्याच्यावरूनच हा शब्द हा. आलाय. प्रोंछेन तृतीय विभक्ती आहे, एव शरीरम स्वच्छम करणीयम. करणीयम. चालेल, ठीक आहे. म्हणजे आता विद्याताईं नंतर एकदम कपिलजी. स्नात्वा सूर्यनमस्कारं कुर्यात्. अं, स्नात्वा म्हणजे स्नान करून. हा चालेल, स्नान करून किंवा आंघोळ करून काही चालेल. कुर्यात म्हणजे करावा, सूर्यनमस्कार करावा. हा, तर आता हे कुर्यात वगैरे मी तुम्हाला नंतर म्हणलं, जसं की ते विद्यार्थ रूप आहे ते नंतर तुम्ही ऑलमोस्ट परिचयाच्या परीक्षेत जास्त शिकाल. पण बघा, कुर्यात सदा मंगलम म्हणतो आपण. हो बरोबर. बरोबर, आठवत आहे लग्नामध्ये? हे कोण हो. विसरेल? आपल्यापैकी कोणीच नाही विसरेल. नाही. माझ्या मते सगळेच जण विवाहित आहेत तिथे. हो सर. हा, त्यामुळे कुर्यात सदा मंगलम, शुभ मंगल सावधान म्हणले होते, पण आपण सावधान नव्हतो. बरोबर ना? हो. आणि समर्थांनी आपल्याला वारंवार सावधान सावधान म्हणले होते. आपण मात्र गाफील राहिलो आणि लग्नाच्या बंधनात अडकलो, हो की नाही? हो सर. बरोबर. ते खरं सावधान आपल्यासाठी होतं, हम्म. पण आपलं लक्ष त्या वेळेला वेगळीच कडे होतं. चालेल, पुढे जाऊयात. सगळ्यांनीच आपण चूक करतो आपण, आणि ती केलीही पाहिजे. याचंच लक्षण आपण सज्जन आणि सामान्य लोक आहोत, असा पण त्या चुकीचा अर्थ होतो. चालेल, पुढे कोण घेतंय आता? रुपालीताई. श्रेष्ठः व्यायामः सूर्यनमस्कारः. म्हणजे सूर्यनमस्कार श्रेष्ठ व्यायाम आहे. मग आहे म्हणजे काय होत आहे? अस्ति म्हणजे हा, अध्यारोप. अस्ति अध्यारूत आहे. करेक्ट, बास. श्रेष्ठ व्यायाम सूर्य नमस्कार आहे. सूर्यनमस्कार आहे. आहे आणि खरंच आहे. पुढचं कुठलं वाक्य घेताय कोण? आता एकदम शकत आहे नाही. सुकेशा ताई पण नाहीयेत, मोहिनी ताई तर नाही चाललेल्या. मग एकदम छायाताई आता. हो सर. सूर्यनमस्कारेण शरीर बलं वर्धते, सौख्यं स्वास्थ्यं चोपपद्यते. हा, सूर्यनमस्काराने हे शरीर चुकीचं आहे बरं का झालेलं. शरीरम. नुसतं शरीर नाही, आता शरीरम बलम. शरीरस्य बलम पाहिजे होतं, कारण की अच्छा. शरीराचे बळ वाढते. अच्छा. हो. बरोबर. सूर्य नमस्काराने शरीराचे म्हणजे षष्ठी विभक्ती, शरीरस्य बलम वर्धते. पुढे काय म्हणतात ते? सौख्यम